दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील, कुलपती डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, कुलपती डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे, कुलपती डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी, अध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार सतेज डी पाटील, उपाध्यक्ष डी.वाय. पाटील ग्रुप, आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप, तेजस सतेज पाटील, विश्वस्त डी.वाय. पाटील ग्रुप। पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हात मिळवली केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होते। या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती। अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित एक नंबर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तेजस्विनी पंडित वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत। नावावरूनच एक नंबर असणारा हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी आणि बॉलिवूड सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुसकर यांनी केले असून मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या संगीताची भुरळ घालणारे अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे। तर संजय मेमाने एक नंबरचे छायाचित्रकार आहेत। चित्रपटाबाबतच्या इतर गोष्टी समोर आल्या असल्या तरी यात कोणते कलाकार झळकणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत। नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये शहराच्या दिशेने तोंड करून उभा असलेला एक तरुण दिसत असून त्याच्या जॅकेटवर मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असे लिहिले आहे। खिशात एका मुलीचा फोटो आणि हातात बाटली आहे। त्याच्या मनातील धगधगणारी आग यातून व्यक्त होते। प्रेमात दंग आणि महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवून उभा असणारा तरुण नक्की कोण असेल, काय असेल त्याची गोष्ट, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील। तर या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळतील। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुसकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की व्हेंटिलेटर नंतर एक नंबर हा माझा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे। ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी माझ्या पहिल्या चित्रपटावर भरभरून प्रेम केले तसेच किंबहुना दुप्पट प्रेम एक नंबरवर करतील अशी मला आशा आहे। पोस्टर पाहून सगळ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया खूपच आनंद देणाऱ्या आहेत। आमच्या टीमची इतक्या दिवसाची मेहनत प्रेक्षकांना आता चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे याची मला फार उत्सुकता आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।